नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, आज आपण इयत्ता 5वीची गणित विषयाची इंग्रजी माध्यमाची जी प्रश्नपत्रिका आहे, बेसलाईन टेस्ट म्हणजे पायाभूत चाचणी, ती या ठिकाणी तिचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच आपण इयत्ता 5वी गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोडवूया. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. कॅरम बोर्ड दिलेला आहे आणि त्याची किंमत दिलेली आहे 3540. राईट द प्राइस ऑफ द कॅरम बोर्ड इन वर्ड 3540 ओनली. एक मार्काचा हा प्रश्न होता. म्हणजेच या ठिकाणी आपले सेमीचे विद्यार्थी असतील आणि मराठीचे विद्यार्थी असतील, यांना मराठीला फक्त काय मराठीमधून आपल्याला लिहायचं आहे आणि हे सेमीचे किंवा इंग्रजी माध्यमाचे आहेत त्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. राईट द चेक अमाऊंट द फिगर इन द बॉक्स प्रोव्हाइड. या ठिकाणी चेक अमाऊंट्स लिहायचे आहे. प्रोव्हाइड 6779. 6779 ही चेक अमाऊंट या ठिकाणी लिहायची होती. एक मार्काचा हा प्रश्न होता. त्यानंतर राईट द नंबर फ्रॉम द एक्सपेंडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप. या ठिकाणी विस्तारित रूप दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करायची होती, फिगर लिहायची होती. 5384. अशा पद्धतीची ही फिगर लिहिणं गरजेचं होतं. 1 मार्कसाठी होता हा क्वेश्चन. त्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन. आता ॲडिशन म्हणजे बेरीज करायची आहे. 572 प्लस 157. ॲन्सर आहे 729. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन म्हणजे या ठिकाणी वजाबाकी करायची. 649 मायनस 280. आता या ठिकाणी उत्तर किती आलं, 369. ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 369 उत्तर आले असेल त्यांना 1 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. आता मल्टिप्लाय म्हणजे गुणणे. 300 म्हणजे 367 मल्टिप्लाय 5. ॲन्सर आला आहे 1835. त्यानंतर डिवायडेशन म्हणजे या ठिकाणी भागाकार करायचा आहे. 629 डिवाइड 3. 3 ने भागले 629ला, तर भाग करायला 209 म्हणजे 209 आणि बाकी उरली 2. क्वेश्चन नंबर 4 आहे. सोल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. इन सर्कल इन द ऑड नंबर. ऑड नंबरला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला गोल करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी 47 हा ऑड नंबर आहे. इकडं हे सगळे समसंख्या आहेत, ही काय विषम संख्या आहे, म्हणून 47 याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. बी आहे. इन लायब्ररी दियर आर 9835 बुक्स ऑफ मराठी लिटरेचर अँड 4305 books of other languages. Then how many books are there in the total? या ठिकाणी म्हणजे लायब्ररीमध्ये 9835 आणि 4305 या जे बुक आहेत त्यांची बेरीज करायची, म्हणजे टोटल बुक या ठिकाणी आपल्याला मिळतील 14,140 टोटल्स बुक्स. याची बेरीज केल्यानंतर म्हणजे या ठिकाणी ॲडिशन केल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं आहे 14,140. अशा पद्धतीचं उत्तर येणं अपेक्षित आहे. 2 मार्काचं हे उदाहरण होतं. फ्रेम अँड सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम ऑन सबस्ट्रॅक्शन युझिंग द नंबर 465 अँड 179. या ठिकाणी आपल्याला वर्ड प्रॉब्लेम म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण तयार करायचं होतं आणि त्यावरून या ठिकाणी हे उदाहरण सोडवायचं होतं. म्हणजेच जर असं आपण मराठीमधून सांगतो मी, या ठिकाणी एका शेतकऱ्याने 465 चिक्कूची झाडे आणली, तर त्यातील 179 झाडं त्याच्या मित्राला दिले, तर त्याच्याकडे किती झाडं शिल्लक राहतील. म्हणजे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शनचं या ठिकाणी उदाहरण होईल. या ठिकाणी म्हणजे 465 मायनस 179 म्हणजे त्याच्याकडे किती झाडं शिल्लक राहतील, तर 286 झाडं या ठिकाणी काय राहतील, त्याच्याकडे शिल्लक राहतील. म्हणजे अशा पद्धतीचं हे उदाहरण आपल्याला काय करायचं होतं, शाब्दिक उदाहरण तयार करून सोडवायचं होतं. त्यानंतर डी आहे. दियर आर 15 rows ऑफ द चिकू ट्री इन गार्डन. 32 trees are there in each row. Then how many चिकू ट्री आर there in total? म्हणजे 50 रांगा
आहेत चिकूच्या आणि प्रत्येक रांगेमध्ये 32 झाडे आहेत, तर टोटल झाडे किती? म्हणून या ठिकाणी 50 मल्टिप्लाय 32 ॲन्सर येतं आहे देअर आर 1060 चिकू ट्री. 1600. देअर आर 1600 चिकू ट्री. ॲन्सर किती येतं आहे? 1600. If the price of one pen is Rs7, how many pen can we bought for Rs100? How many rupees will be left? म्हणजे पहा, पेनची किंमत 7 रुपये आहे आणि 100 रुपयाचे किती पेन येतील आणि त्यातील किती रुपये आपल्याला मागं मिळतील. म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन करावं लागेल. या ठिकाणी 100 ला 7ने भागल्यानंतर उत्तर येते पहा 14, म्हणजे 14 पेन या ठिकाणी मिळतील आणि 2 रुपीज विल बी लेफ्ट, म्हणजे आपल्याला 2 रुपये मागं मिळतील. पहा 14 पेन मिळतील म्हणजे 14 पेन मिळतील आणि काय होतील 2 रुपीज विल बी लेफ्ट. त्यानंतर पुढं आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. राईट द नंबर्स ऑफ कॅप इन द क्वार्टर, हाफ क्वार्टर अँड 3 क्वार्टर फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ कॅप्स. पहा आता क्वार्टर म्हणजे 1/4 कॅप किती होतील? 4 होतील. पहा या ठिकाणी म्हणजे हाफ कॅप्स किती होतील? 8 होतील आणि 3 क्वार्टर म्हणजेच 12 कॅप्स या ठिकाणी येणं गरजेचं होतं. म्हणजे अशा पद्धतीने लिहिणं आपल्याला गरजेचं होतं. 4, 8 आणि 12. बी आहे रिप्रेझेंट द गिव्हन फ्रॅक्शन बाय इन द कलरिंग डायग्रॅम 2 and 3 quarters. पहा 2 and 3 quarters या ठिकाणी दाखवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 2 and 3 quarters या पद्धतीने रंगवून दाखवणं आपल्याला अपेक्षित होतं. पहा त्यानंतर सी आहे यूज द करेक्ट साईन ऑफ इक्वल टू ॲज स्मॉल ऑर बिगर दॅन इन गिवन बॉक्स. 1/5 is less than 1/3. 1/2 is greater than 1/4. या पद्धतीचे चिन्ह या ठिकाणी देणं गरजेचं होतं. त्यानंतर सॉल्व द गिव्हन एक्झाम्पल. ऑब्झर्व द पिक्टोग्राफ ऑफ द मँगो सॉल्ड बाय द गोविंद फ्रॉम हिज फार्म. राईट द आन्सर इन द क्वेश्चन्स बिलो. पहा स्केल 1 man's 1 dozen mango. पहा एक मँगो मीन्स 1 dozen mangoes आणि 1 dozen mango म्हणजे 12 mangoes. डे मंडे मँगोज, ट्यूजडे, वेनसडे और थर्सडे. पहा क्वेश्चन काय आहे? वन विच डे 48 मँगो विज सोल्ड. पहा आता 48 म्हणजे 1 dozen मँगो म्हणजे एक मँगो म्हणजे 12 मँगो. म्हणजेच या ठिकाणी एक आंब्याचं चित्र हे काय दाखवणार आहे? 12 आंबे दाखवणार आहे. म्हणजे 12 1 12 25 12 36 12 चौक 48. म्हणजे मंडेला सोमवारी 48 चिकू काय झालेले ते मँगो काय झालेले तर विकलेले आहेत. हाऊ मेनी मँगोज वेअर सोल्ड ऑन वेनसडे. पहा बुधवारी किती मँगो? तर या ठिकाणी किती येणार आहेत? पहा 12 1 12 24 12 36 म्हणजे 36 मँगो बुधवारी विकले. हाऊ मेनी मोर मँगोज वेअर सोल्ड ऑन मंडे दॅन ऑन फ्रायडे. उत्तर आहे 24. हाऊ मेनी मँगोज वेअर सोल्ड इन टोटल. पहा टोटल या दिवसामध्ये किती मँगो विकले. तर या ठिकाणी आपल्याला सर्वांची टोटल करावी लागेल आणि त्याला 12ने काय करावं लागेल? गुणावं लागेल. म्हणजेच 192 हे काय आहेत? पूर्ण दिवसामध्ये या ठिकाणी म्हणजे सर्व वारामध्ये 192 मँगो या ठिकाणी विकले गेले होते. पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे सॉल्व द एक्झाम्पल गिव्हन बिलो. काउंट अँड राईट द नंबर ऑफ राईट अँगल अँड acute angle in the picture. Total number of the right angle 4. Total number of the acute angle म्हणजे लघुकोन 9. अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर राईट द फिगर नंबर ऑफ द handkerchief. Choose the parameter is 56 centimeter in the given box. पहा म्हणजे परिमिती कोणत्या याची 56 येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 इज पॅरामीटर इज 56. सी आहे ड्रॉ द लार्जेस्ट कॉर्ड इन द गिवन सर्कल. पहा
म्हणजे जीवा या ठिकाणी लार्जेस्ट जीवा काय असतं, डायमीटर, वर्तुळाचा डायमीटर हा लार्जेस्ट जीवा असते, म्हणून या ठिकाणी हे वर्तुळाचा व्यास डायमीटर या ठिकाणी काढलेला आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. इफ मधु बायज ग्रेप्स वर्थ Rs 30 per day from the fruit seller from 27th October to 2nd November, how much rupees did he spend on the grapes in total? टोटल दे द बॉट ग्रेप्स तर किती, तर 27, 28, 29, 30, 31, 1 and 2 म्हणजे 7 days. कॉस्ट पर डे ऑफ ग्रेप्स 30 म्हणजे 7 × 30. टोटल कॉस्ट ऑफ ग्रेप्स सी बॉट 210. How many times should each of the following measurement be taken to full a 2-liter milk container? या ठिकाणी 20 measures of the 100 ml is equal to 2 liter आणि 4 measure of 500 ml इज इक्वल टू 2 लिटर. म्हणजे या ठिकाणी 20 आणि या ठिकाणी 4 लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 100 ml चे 20 माप ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस 2 लिटर होईल आणि ज्यावेळेस 50 ml चे 4 माप आपण घेऊ त्यावेळेस 2 लिटर या ठिकाणी मिल्क होणार आहे. सी आहे, डिस्टन्स फ्रॉम द तळेगाव ऑन टू वडगाव इज 5 किलोमीटर. अमॉंग देम Fatima travel 3000 meter by bicycle. If she complete the rest of journey by walking, then how many meters did she travel by walking? म्हणजे या ठिकाणी तळेगाव आणि वडगाव यांचं अंतर 5 किलोमीटर आहे आणि फतिमा ट्रॅव्हल करायला लागली सायकलवरून, तर तिने 3000 मीटर अंतर पार केलेलं आहे आणि तिने काय केलं, रेस्ट घेतली 3000 मीटरवरती. मग 3000 मीटर म्हणजे 5 किलोमीटर म्हणजे किती होतं, 5000 मीटर म्हणजे 5000 मायनस 3000 मीटर. मग राहिलेलं माप मिळेल आपल्याला की 2000 मीटर या ठिकाणी काय आहे, तिचं अजून ट्रॅव्हलिंगचं काम राहिलेलं आहे. म्हणजे प्रवासाचं अंतर तिचं 2000 मीटर राहिलेलं आहे, हे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 9, विच पीस विल फिट टू कम्प्लीट द पॅटर्न ऑफ द फ्लॉवर? राईट द करेक्ट ऑप्शन नंबर इन द गिवन बॉक्स. त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी काय होणार आहे, बरोबर बसणार आहे. कारण की या ठिकाणी जो पॅटर्न आहे तो पॅटर्न पूर्ण करण्यासाठी 3 नंबरचा जो बॉक्स आहे तो करेक्ट या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता 5वीची मॅथमॅटिक या विषयाची म्हणजेच इंग्रजी माध्यमाची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती व्यवस्थित सोडून घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.